नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना पाहायच्या आहेत. सार्वजनिक जीवन जगत असताना ह्या समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा हे दोन शब्द आपल्या आजूबाजूला नेहमी येत असतात. किंवा तुम्ही, मी, आपण सुद्धा कोणत्या ना कोणत्या आयडिओलॉजीला फॉलो करत असतो. प्रत्येक व्यक्ती करत असतो. प्रत्येक व्यक्ती सेंटर, लेफ्ट या राईट मध्ये असतोच असतो. तर ही डावी विचारसरणी काय आहे, उजवी विचारसरणी काय आहे, राजकारणामध्ये याचा उपयोग कसा होतो, कोणता राजकीय पक्ष कोणत्या स्थानी येतो, फार लेफ्ट आणि फार राईट काय असतं, म्हणजे एक्स्ट्रीमिझम काय असतं, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा, कारण की परत तुम्हाला कधी शंका येणार नाही की काय असतं लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट, कोणता पॉलिटिकल पक्ष कुठे आहे आणि आपले विचार नेमकं कसे असतात, या सगळ्यांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. तर डावे आणि उजवे म्हणजे लेफ्टिझम आणि राईटिझमची सुरुवात जर आपल्याला पाहायची आहे तर 1789 हे वर्ष आपल्याला नक्की तपासावं लागतं. कारण 1789 या वर्षानं पूर्ण जगाला बदलण्याचं काम केलं, स्पेशली आधुनिक जगाला बदलण्याचं काम केलं. कारण की या वर्षी झाली होती फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती. झालं असं की 1789 मध्ये हा जो काळ होता तो म्हणजे अवेकन, जनता जागृतीचा काळ होता. कारण की औद्योगिक क्रांती झालेली आहे, विज्ञानाचे विविध शोध लागलेले आहेत, बरेचसे राजकीय विचारवंत त्या काळात होऊन गेले, जसे की हॉब्स, जॉन लॉक, रुसो. या काळामध्ये स्पेशली लॉक आणि रुसो यांनी समाजाला त्यावेळेस स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संकल्पना दिल्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आज जर ह्या कन्सेप्ट आपल्या जीवनातून काढून टाकले तर आपलं जीवन अधुरं आहे. आणि त्यांचं पण म्हणणं तेच होतं की ह्युमन बिईंग, मानव जो आहे ना, तो बाकी प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि त्याला जर प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायचंय तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मिळालीच पाहिजे. स्वातंत्र्य तर असलंच पाहिजे, हे नॅचरल राईट्स आहेत, नैसर्गिक स्वातंत्र्य, असं त्यांचं म्हणणं आहे. जनता खूप जागृत झाली आणि जनतेचं म्हणणं होतं की कोणत्याही व्यक्तीची सत्ता, एका व्यक्तीची सत्ता पूर्ण समाजावरती नकोय, लोकांचं शासन असलं पाहिजे, लोकशाही असली पाहिजे. आणि मग लोकांनी राजाच्या किल्ल्यावरती हल्ला चढवला. त्यावेळेस राजा होता 16वा लुई द 16th, ज्याला द लास्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की त्याच्यानंतर फ्रान्समध्ये राजेशाही संपून जाते. तर लोकांनी किल्ल्यावरती हल्ला चढवला आणि राजाला कळालं की बाबा आता आपल्याला काय करावं लागणार आहे, खुर्ची सोडावी लागणार आहे, सत्ता सोडावी लागणार आहे, जनता जागृत झाली आहे. मग राजामार्फत पण काही प्रयत्न करण्यात आले आणि तसाच एक प्रयत्न होता तो म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना, नॅशनल असेंब्ली फॉर्म होणं. तर एक राष्ट्रीय सभा बनली, त्याचा प्रेसिडेंट पण निवडला. तर समजा आता प्रेसिडेंट समोर बसलेला आहे आणि प्रेसिडेंटच्या उजव्या आणि डाव्या साईडला काय बसले होते, पूर्ण देशातून आलेले प्रतिनिधी बसले होते. आणि ह्या राष्ट्रीय सभेला निवडायचं होतं की जो राजा आहे त्याच्या हातात सत्ता द्यायची आहे की नाही, म्हणजे जी ऍब्सोल्यूट पॉवर आहे ती राजाकडे द्यायची आहे की नाही. तर जे राईट साईडला बसलेले लोक होते की त्यांचं म्हणणं होतं की यस, राजाकडे सत्ता असली पाहिजे, जी ऍब्सोल्यूट पॉवर आहे शुड बी बिलॉंग टू द किंग ऑफ द फ्रान्स. आणि जे लेफ्ट साईडला बसलेले लोक होते त्यांचं म्हणणं होतं की नो, जी अल्टिमेट सत्ता आहे, जी निरंकुश पॉवर आहे, जी अंतिम सत्ता आहे, ती लोकांकडे असली पाहिजे, ना की राजाकडे. लोकांची मर्जी, लोकांचं शासन तिथे इस्टॅब्लिश झालं पाहिजे. आणि तो क्षण होता जे की जगामध्ये उजवं आणि डाव्याची सुरुवात करतो. उजवे जे होतात, जे प्रस्थापित व्यवस्था म्हणजे राजेशाहीला सपोर्ट करणारे होते, आणि जे डाव्या साईडला बसले होते ते म्हणजे त्यांना रिफॉर्म्स पाहिजे होते, बदल पाहिजे होते, ते म्हणजे होते लेफ्ट साईडला. आणि तिथून जगामध्ये सुरुवात होते उजव्या आणि डाव्यांची. त्याच्यामुळेच बघा ना, आता नॉर्मली मी जर तुम्हाला विचारलं असतं की काय असतं उजवं डावं, तुम्ही म्हटले असते की जो सरकारला सपोर्ट करतो तो उजवा, जो सरकारला विरोध करतो तो डावा. पण तेवढंच लेफ्टिझम राईटिझम नाहीये, त्याच्यापेक्षा खूप खोलवरती आता हे गेलेलं आहे. स्पेशली आता ह्या ग्लोबलाइज जगामध्ये लेफ्टिझम राईटिझम खूप वाढलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा आपण सध्या बघतो आपल्या राजकारणामध्ये लेफ्टिझम राईटिझम खूप जास्त पेनिट्रेट होत आहे किंवा खूप जास्त आपल्या ह्याच्यामध्ये मुरलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची एकदम डीपली माहिती असणं खूप आवश्यक आहे. सो आता फ्रेंच रिव्होल्यूशन झाली, खूप फेमसही झाली, पूर्ण जगाला ह्या कन्सेप्ट दिल्या. इव्हन आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपण फ्रान्सच्या संविधानातून घेतलेल्या आहे. तर त्या काळामध्ये बऱ्याचशा युरोपियन जे देश होते तिथे बऱ्याचशा देशांमध्ये काय होती, राजेशाही होती. तर हळूहळू हे लेफ्टिझम राईटिझम पूर्ण युरोपमध्ये काय होऊ लागलं, पसरू लागलं. पण तेवढं फेमस होऊ शकलं नाही जोपर्यंत 1917 येत नाही. 1917 हे दुसरं वर्ष जे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि 1917 झाली होती रशियन रिव्होल्यूशन, रशियन राज्यक्रांती. आता रशियामध्ये झालं असं की रशियामध्ये सुद्धा होती मोनार्की आणि तिथे होतं शासन निकोलस झार याचं. ओके, म्हणजे एका व्यक्तीची सत्ता पूर्ण देशावर चालायची.
बट गेल्या शतकात म्हणजे 19व्या शतकामध्ये कार्ल मार्क्स होऊन गेला होता आणि कार्ल मार्क्सने दिला होता सिद्धांत ऐतिहासिक भौतिकवादाचा, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हिस्टॉरिकल मटेरियलिझम. खूप सोपा आहे. कार्ल मार्क्स मधला इतिहासापासून म्हणजे प्राचीन काळापासून आतापर्यंत समाजामध्ये दोन वर्ग असतात. एक असतो हॅव्ज म्हणजे आहेरे आणि दुसरा असतो हॅव नॉट्स म्हणजे नाही रे. आता हॅव्ज म्हणजे कोण? जमीनदार वर्ग, कॅपिटलिस्ट वर्ग म्हणजे जे कारखानदार वर्ग, जे पैशावाले आणि जे रिसोर्सफुल लोक आहेत ते आहेरेमध्ये येतात, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. आणि नाहेरीमध्ये कामगार, जमिनीवर काम करणारे लेबर लोक येतात, जे संख्येने खूप जास्त असतात. आणि खूप जास्त लोक हे खूप कमी लोकांच्या मर्जीवरती डिपेंड असतात. तर कार्ल मार्क्स म्हटला की अरे कामगारांनो, तुम्ही काय करा, तुम्ही क्रांती करा. भले तुम्हाला ह्या लोकांना मारून टाकायचे, मारून टाका, पण सत्ता समाजवादी जी सत्ता असेल, समाजवादी जे पॉलिटिकल फॉर्म असेल ते इस्टॅब्लिश करा. म्हणजे असं सरकार बनवा जे सर्वांना समानतेनं गोष्टी देईल. आणि हे विचार जगामध्ये खूप फेमस झाले. कारण की आज कोणत्याही जगामधल्या कोणत्याही देशामध्ये जर आपण जातो, इव्हन भारतामध्ये जरी आपण बघितलं तर वरचे 2-3% लोकांची प्रॉपर्टी आणि बाकी लोकांची प्रॉपर्टी एकसारखी आपल्याला दिसते. म्हणजे ऑलवेज आपल्याला जगामध्ये, समाजामध्ये हे दोन वर्ग आढळून येतात. मग रशियामध्ये जो नेता होता, कुणामध्ये? निकोलस झारच्या अगेन्स्ट. निकोलस झार तर राजा होता आणि ज्या नेत्याला तिथे समाजवाद आणायचा होता तो होता व्लादिमीर लेनिन. लेनिन नाव तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. तर या लेनिनने काय केलं? समाजवादाचा नारा दिला. एका व्यक्तीची सत्ता नकोय, जनतेचं सरकार आलं पाहिजे. आणि त्याच्यातून झाली रशियन राज्यक्रांती आणि जी सक्सेसफुल झाली, जिथे समाजवाद स्थापन झाला. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू. पूर्ण जगाला त्यातून मोटिवेशन मिळालं आणि हेच मोटिवेशन जर्मनीमध्ये सुद्धा गेलं. आता त्यावेळेस जर जर्मनी बघायला गेलं, 1919-20चा टाइम हा होता. तर जर्मनीमध्ये होती अरिस्टोक्रसी. काही ठराविक वर्गाची सत्ता पूर्ण देशावरती असते. जसं की मोनार्कीमध्ये एका व्यक्तीची, राजेशाहीमध्ये एका व्यक्तीची सत्ता आपण बघितली, तशी अरिस्टोक्रसीमध्ये काही ठराविक वर्गाची म्हणजे क्लासची सत्ता पूर्ण देशावरती असते. तर हा समाजवाद जर्मनीमध्ये पण गेला. जर्मनीमध्ये पण लोक काय म्हटले की नाही, लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे, सगळ्या गोष्टी सगळ्या वर्गांना इक्वली मिळाल्या पाहिजे. आणि तिथे पण काय झालं, एक जर्मन रिव्होल्युशन होते, ज्याच्यामध्ये अरिस्टोक्रसीला संपवलं जातं आणि समाजवादी राज्य प्रस्थापित केलं जातं 1919 मध्ये, 1919 मध्ये. आणि मग तिथे येतं वायमर संविधान. आपल्या संविधानामध्ये जे आपलं प्रोव्हिजन घेतलेले आहे ना, की आणीबाणीच्या वेळेत मूलभूत अधिकार कमी होतात, ही प्रोव्हिजन आपण जर्मनीच्या वायमर संविधानातून घेतलेले, जे 1919 मध्ये बनलं होतं. बट मित्रांनो, हे जे सोशलिस्ट गव्हर्नमेंट होतं ते जर्मनीमध्ये सक्सेस होऊ शकलं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे एक फार राईटिस्ट नेता तिथे येतो, तो म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. आता हिटलरची विचारसरणी, आता तुमच्यापैकी बरेचसे जण हिटलरला लेफ्टिस्ट म्हणत असतील, बट नो, हिटलर जो होता तो फार राईट मध्ये येत होता, म्हणजे राईटिस्ट एक्स्ट्रीमिस्ट तो होता. त्याचं म्हणणं होतं की आता आपल्याला हे तर समजलंय ना, लेफ्ट म्हणजे काय, ज्यांना सुधार पाहिजे, बदल पाहिजे, क्रांती पाहिजे. आणि जे राईट्स म्हणजे काय, जे चालत आलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला सपोर्ट करतात, ते उजव्या ह्याच्यामध्ये होतात. तर हिटलरचं म्हणणं होतं की आपण कोण आहोत, तर आपण आर्यन वंशाचे आहोत, आपण सुपर आर्यन आहोत. आणि बाकीचे जे इतर वंशाचे लोक आहेत हे काय नंतर आलेले आहेत, रिमिक्स लोक आहेत, त्यांना संपवलं पाहिजे, त्याच्या किलिंग्स केल्या पाहिजे. म्हणजे इथनिसिटी किंवा वंशाच्या नावाने त्यांनी काय केलं, पूर्ण जर्मनीला पेटवण्याचं काम केलं. म्हणजे आपला हा वंश टिकलाच पाहिजे, आपल्या हा वंशाची रक्षा झालीच पाहिजे, बाकी वंश म्हणजे काहीच नाही. म्हणजे हिटलर काय झाला, प्रस्थापित व्यवस्थेला एकदम जास्त सपोर्ट करतो आणि त्यासाठी तो वेपन्स पण उचलायला तयार आहे, म्हणजे तो झाला एक्स्ट्रीमिस्ट. तर इथे आपल्याला एक गोष्ट कळते की लेफ्ट राईट मध्ये पण काय असतात, अंतर असतं. सगळ्यात मध्यस्थानी असेल तो न्यूट्रल असेल, बट त्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला सपोर्ट करत असेल तो काय होईल जाईल, तो राईट होऊन जाईल. आणि प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करत असेल तर तो लेफ्ट होऊन जाईल. बट त्या राईट आणि लेफ्ट मध्ये पण अंतर असतं आणि ते वाढत जातं फार राईट आणि फार लेफ्ट कडे. फार राईट म्हणजे आपल्या आयडिओलॉजीसाठी जे लोक हिंसा करतात, आणि फार लेफ्ट म्हणजे जे क्रांती करण्यासाठी हिंसा करतात. तर हे दोन्ही पण काय झाले, एक्स्ट्रीमिस्ट झाले, लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट आणि राईटिस्ट एक्स्ट्रीमिस्ट. तर हिटलर होता राईटिस्ट एक्स्ट्रीमिस्ट, राईट मध्ये एकदम एक्स्ट्रीम, आपला वंशज सगळं काय आहे. आणि मग त्याने त्याच्या जोरावरती पूर्ण ही जर्मनीला पेटवलं, स्वतःची सत्ता तिथे आणली, नाझीवाद तिथे आणला.
आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. आता हा जो काळ होता त्याच काळामध्ये भारतामध्ये ही डावी विचारसरणीनं प्रवेश केला होता, स्पेशली रशियन राज्यक्रांतीनंतर. पूर्ण जगाला प्रेरणा मिळाली, आपल्यालाही त्यातून प्रेरणा मिळाली आणि त्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं पाऊल टाकलं ते म्हणजे 1925 मध्ये एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय आणि त्यांच्या साथीदारांना काय केलं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली 1925 मध्ये. तर त्यावेळेसची जी सीपीआय होती तिचा अजेंडा होता की कामगारांच्या अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे, जी गरीब जनता आहे तिचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, महिलांना अधिकार मिळाले पाहिजे, महिलांचं समाजातील स्थान हे डेव्हलप झालं पाहिजे, हे त्यावेळेसच्या सीपीआयचा अजेंडा होता. मग सेकंड वर्ल्ड वॉर भारतामध्ये, आता सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होता, भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, तर भारतामध्ये पण ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बऱ्याचशा आर्म्ड रिबेलियन सुरू झाल्या होत्या, म्हणजे सशस्त्र उठाव सुरू होते, स्पेशली बेंगॉल, केरला आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये. ओके, आणि ब्रिटिश शासन त्याला दडपून टाकत असायचं. तर भारतामध्ये ह्या मुवमेंट सुरू झाल्या आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळतं, हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वातंत्र्यासमयी आपले भारताचे जे प्राईम मिनिस्टर होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यांचं ओपिनियन होतं की भारतामध्ये फक्त लोकशाही नसावी तर समाजवादी लोकशाही असावी, कारण की भारतामध्ये वर्ग आहेत, एक अपर वर्ग आहे आणि खूप लोअर वर्ग आहे, आणि जे खाली राहिलेला वर्ग आहे, जो अविकसित वर्ग आहे, त्याचा विकास होणं खूप आवश्यक आहे. आणि तो विकास होण्यासाठी सरकारच्या हातात गोष्टी असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त डेमोक्रेसी नाही तर सोशलिस्टिक डेमोक्रेसी हवी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आपल्याला जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं तेव्हा आपण जवळीक साधली रशियासोबत. रशियाचे आणि भारताचे संबंध एकदम बॉन्डिंग, स्ट्रॉंग बॉन्डिंग त्याच्यामध्ये काय झाली, प्रेझेन्स झाली. पण दुसरीकडे जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया होती, जी सेकंड वर्ल्ड वॉर पर्यंत सरकारला विरोध करत होती, आर्म रिबेलियन करत होती ब्रिटिश सरकारच्या अगेन्स्ट, आणि त्यांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्यानंतर त्यांना सुद्धा काय करायचंय, आपल्या म्हणजे पूर्ण पक्षालाच नाही, पक्षातल्या काही लोकांना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधल्या पक्षातील काही लोकांना काय करायचंय, या सरकारला पण विरोध करायचा आहे. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण रशियासोबत जवळीक साधली, तर साहजिक जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ज्या देशाकडून प्रेरणा घेऊन बनलेला आहे तो काय होणार, काँग्रेसच्या जवळ जाणार. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया काय झाली, काँग्रेसच्या जवळ गेली. म्हणजे लेफ्टिस्ट पार्टी असून सुद्धा तिने काय केलं, काँग्रेसला सपोर्ट केला. आणि काँग्रेस पण काय राईट पार्टी नाहीये, म्हणजे उजवी पार्टी नाहीये, काँग्रेस आहे सेंटर लेफ्ट मध्ये. कारण की सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव, विकास, लोकांना अधिकार मिळणं, गरिबांचं कल्याण होणं, जाती व्यवस्थेला तेवढं आपण म्हणतो ना ड्रास्टिक फॉलो न करणं, या सगळ्यांमुळे काँग्रेस पक्ष हा काय करतो, सेंटर लेफ्टिझम मध्ये जातो, सेंट्रल लेफ्ट मध्ये ठरतो. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने सुद्धा काय केलं, त्याला सपोर्ट केला. पण त्याच पार्टीमध्ये बरेचसे नाखुश लोक पण होते, ज्यांना ह्या गोष्टी नको होत्या, त्यांना हे सरकारच नको होतं, भारत सरकार सोबत ज्यांना जायचंच नव्हतं, ज्यांना स्वतः जनतेचं सरकार म्हणजे स्वतःचं सरकार प्रस्थापित करायचं होतं. मग ते काय झाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधून बाहेर पडले. मग पुढे त्याच्यामध्ये दोन फॅक्शन आले सीपीआय मध्ये, एक आला जो रशियाला फॉलो करतोय आणि दुसरा आला जो चीनला फॉलो करतो. आणि त्याच्यातून एक नवीन पार्टीचा जन्म होतो, तो म्हणजे सीपीआय-एम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, जिची स्थापना करतात चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि इतर साथीदार. त्यावेळेसचे जे लोक नाराज होते सीपीआय मध्ये, ते फुटून बाहेर पडून काय स्थापन करतात, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट इन 1963 मध्ये. मग त्यावेळेस मास अरेस्ट सुरू होतं पूर्ण भारतामध्ये, म्हणजे बेंगॉलमध्ये, स्पेशली ओडिसामध्ये, तेलंगणामध्ये, केरळमध्ये मास अरेस्ट. म्हणजे हे जे नवीन बाहेर पडलेले लोक आहेत त्यांना काय केलं होतं, शेकडो हजारो लोक काय केलं होतं, ते विदाउट ट्रायल डायरेक्ट अरेस्ट केले जात होते यांना. आणि त्याच्यामुळे हे सरकारवरती खूप चिडत होते. आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये भारतामध्ये खूप तीव्र प्रतीचे दुष्काळ पडलेले पण दिसतात. आणि त्याच्यामुळे सरकारचं आणि जनतेचं अंतर वाढत गेलं, जनता नाखुश होत गेली. आणि मग ह्या लोकांनी काय केलं, जनतेला त्यावेळेस पेटवायला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात झाली 1967 मध्ये नक्षलबारी या वेस्ट बेंगॉलच्या गावातून. नक्षलबारी या गावामध्ये चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी काय केली, एक आर्म रिबेलियन सुरू केली गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. म्हणजे शस्त्र उठवलं, शस्त्र उचललं. कुणाच्या अगेन्स्ट, तर सरकारच्या अगेन्स्ट. काय डिमांड होत्या त्यांच्या, तर त्यांना हे भारत सरकार नकोय, त्यांना त्यांचं सरकार प्रस्थापित करायचंय, समाजवादी सरकार प्रस्थापित करायचंय. जे आयडल कुणाला मानत होते, चीनला मानत होते. कम्युनिस्ट पक्षाची जिथे सत्ता आहे त्यांना आयडल मानत होते. आणि त्याच्यातून ह्या मुवमेंटची सुरुवात झाली. आणि त्याचंच आणखी एक मोठं पाऊल म्हणजे 1969 मध्ये 2 वर्षानंतर पडलं, ते म्हणजे कानू सन्याल आणि त्यांच्या साथीदारांना काय केलं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट फॉर्म केली, जी काय होती, एक्स्ट्रीम
लेफ्टिस्ट पार्टी होती, म्हणजे एकदम डावी, फार लेफ्ट मध्ये ती पार्टी होती. फार लेफ्ट आणि फार राईट मध्ये समजलं ना सगळ्यांना. जे फार लेवलला गेलेले आहेत ते काय आहेत, ते शस्त्र उचलतायत, ते हिंसा करतायत, ते व्हायलन्स करतायत आणि त्यांच्यावरती काय केलं जातं, बॅन आणले जातात. तर तशीच 1969 मध्ये काय बनली, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट बनली, जी स्थापन केली होती कानू सन्याल आणि त्यांच्या साथीदारांना. आणि तिथपासून हे भारतामध्ये होतो नक्षलवाद सुरू. तर नक्षलवादाच्या वेळेस तुम्ही नेहमी ऐकताय की नाही, एक्स्ट्रीमिस्ट, लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द. तर यस, नक्षलवादी जे लोक आहेत ते काय आहेत, फार लेफ्ट मध्ये आहेत, म्हणजे ते एक्स्ट्रीमिस्ट आहेत. ठीक आहे. जसं की फार लेफ्टिस्ट असतं तसं फार राईटिस्ट पण असतो. जातीवाद, जाती टिकलीच पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, आपलाच धर्म सर्वोच्च आहे, बाकी धर्म कुणीच नाही, आपलाच वंश सर्वोच्च आहे, बाकी कुणीच नाही, आणि त्यासाठी बाकीच्यांना संपवायचे, बाकीच्यांच्या किलिंग करायच्या. ते कोण झाले, फार राईटिस्ट. म्हणजे फार राईटिस्ट पण असतं आणि फार लेफ्टिस्ट पण असतं. हिंसक वळण गेलं तर समजायचं ते फार मध्ये गेले. अदरवाईज आपण सामान्यतः काय असतो, लेफ्ट आणि राईट मध्ये असतो, आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक आपापल्या विचारांना असतात, कोणी लेफ्ट असतात, कोणी राईट असतात. बट जेव्हा ते एक्स्ट्रीमिझमला जातात, म्हणजे व्हायलन्स कडे जातात, तेव्हा त्यांना बॅन केलं जातं किंवा ते राष्ट्रविरोधी म्हणून गणले जातात. हे पण इथे लक्षात ठेवा. तर 1969 मध्ये ह्या गोष्टी झाल्या आणि भारतामध्ये डावी विचारसरणी एकदम रुजण्याचं काम झालं. आणि तेव्हापासून आतापर्यंत बघतो की भारतामध्ये आपल्याला बरेचसे पक्ष स्थापन झालेले दिसतात, कारण की भारतामध्ये मल्टी पार्टी सिस्टम आहे. कुणीही पक्ष स्थापन करू शकतो भारतामध्ये. आणि भारतामध्ये एवढे सारे पक्ष आहेत, मग पक्षवाल्यांकडे काय अजेंडे काय असतात, मग कोणी धर्माचा मुद्दा घेतं, कोणी जातीचा मुद्दा घेतं, कोणी भाषेचा मुद्दा घेतं, आणि त्याच्यावरून काय करतो, आपला अजेंडा पुढे घेऊन जातात. ज्या लोकांना ते पॉलिटिकल पक्षाचे अजेंडे आवडतात ते त्यांना वोटिंग करतात, सत्तेमध्ये आणतात. ज्यांना नाहीत आवडत मग बाकी पण पार्टीज आहेत, ज्यांना बदलाव हवेत, ज्यांना जाती प्रथा नको आहेत, ज्यांना धर्माच्या पुढे जाऊन शासन हवं आहे, ज्यांना इक्वालिटी हवी आहे, मग असे लोक काय करतात, लेफ्टिस्ट गव्हर्नमेंटला निवडतात. तर लोकांच्या विचारसरणीनुसार ह्या पार्टीज काय करतात, मत जिंकतात आणि सरकार बनवतात. आता जर भारतामध्ये बघायला गेलं तर काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे ती सेंटर आणि लेफ्ट मध्ये येते, सेंटर लेफ्ट मध्ये, कारण की त्याचा अजेंडा तसा आहे. आम आदमी पार्टी लेफ्ट मध्ये येते. आणि जर दुसरीकडे बघायला गेलं बीजेपी, आता बीजेपी म्हणजे राष्ट्रवाद, हिंदुत्व या गोष्टींमुळे बीजेपी काय ठरतो, राईटिस्ट पक्ष ठरतो. मनसे, शिवसेना हे काय ठराविक अजेंडा घेऊन पक्ष पुढे आलेले आहेत, तर ते काय ठरतात, राईट पक्ष ठरतात किंवा राईट विंग मध्ये ते येतात. तर सेंटरच्या लेफ्ट मध्ये जे असतात त्यांना काय, सहिष्णुता, चेंजेस, बदलाव, रिव्होल्युशन या गोष्टी येतात. तर राईटिझम मध्ये हे मोस्टली कन्झर्वेटिव्ह असतात, प्रस्थापितवादी असतात, म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला सपोर्ट करणारे. तर थोडक्यात काय, तर राईट म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला सपोर्ट करणारे आणि लेफ्ट म्हणजे काय, तर प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणारे. तर या दोन्ही कारणासाठी जेव्हा ते शस्त्र उचलतील तेव्हा ते काय बनतील, एक तर फार राईट बनतील किंवा फार लेफ्ट बनतील. तर त्याच्यानुसार ते आकलन केलं जातं. आता आपण, तुम्ही, मी बघा, आता बऱ्याच ह्याच्यामध्ये विचार असतात आपलं. आता महिलांनी, आता ट्रॅडिशन असं म्हणतं की महिलांनी चूल मुलं सांभाळलं पाहिजे, घरामध्येच बसलं पाहिजे, कोणतंही विकसित काम त्यांना नको किंवा त्यांची डेव्हलपमेंट जास्त व्हायला नको किंवा त्यांची एम्पॉवरमेंट व्हायला नको. आता जे लोकांचं म्हणणं आहे की यस, महिला घरातच बसल्या पाहिजे, लिमिटेड गोष्टी त्यांच्याकडे असल्या पाहिजे, ते काय म्हणतात, राईटिस्ट म्हणतात. पण ज्यांचे विचार आहेत की नाही, महिला घराच्या बाहेर पडल्या पाहिजेत, त्यांना पण गोष्टी भेटल्या पाहिजेत, त्यांचाही विकास झाला पाहिजे, इक्वल टू मेल्स त्यांचा काय झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मग ते काय ठरतात, लेफ्टिस्ट ठरतात. तर मग असं कोणत्याही वेळेस जी प्रस्थापित व्यवस्था असेल तिला जर आपण सपोर्ट करत असू तर आपण काय ठरतो, राईटिस्ट ठरतो. आणि जी प्रस्थापित व्यवस्था असेल तिच्यामध्ये आपल्याला बदल पाहिजे असतील, सुधार पाहिजे असतील, क्रांती घडवून आणायची असेल तर आपण काय ठरवू, लेफ्टिस्ट ठरवू. तर प्रत्येक व्यक्ती बघा, आता बीजेपी म्हटलं तुम्हाला राईटिस्ट आहे किंवा काँग्रेस लेफ्टिस्ट आहे, सेंटर लेफ्ट मध्ये येतो. तर असं नाही की पूर्ण पक्ष आणि पक्षातले पूर्ण लोकच लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट आहेत, नाही. बीजेपी मध्ये पण असे बरेचसे लीडर्स असतील की ज्यांचे विचार लेफ्टिस्ट असतील, काही बाबतीत का होईना, कुणाच्या जातीच्या बाबतीत असतील, कुणाच्या धर्माच्या बाबतीत असतील, कुणाच्या स्त्री पुरुषांच्या बाबतीत असतील, कुणाच्या एज्युकेशनच्या बाबतीत असतील. आणि काँग्रेसमध्ये पण सगळे नेते लेफ्टिस्ट असतील असं नाही. बरेचसे जे काँग्रेसमध्ये लीडर्स असतील ते जातीप्रथेला सपोर्ट करत असतील, धर्माला सपोर्ट करत असतील, एक ठराविक नॅशनलिझमला सपोर्ट करत असतील, तर ते काँग्रेसमधले सुद्धा राईटिस्ट नेते झाले. म्हणजे असं नाही की एखादा पक्ष जर लेफ्ट असेल तर सगळे नेते आणि सगळे सदस्य लेफ्ट असतील. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल, जो प्रत्येक व्यक्ती जो असतो ना, तो काही बाबतीत लेफ्ट, काही बाबतीत राईट असू शकतो त्याच्या विचारानुसार. तर थोडक्यात हे होतं लेफ्टिझम आणि राईटिझम. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. प्रस्थापित व्यवस्थेला सपोर्ट करा, मग कोण तो राईटिस्ट, विरोध करा, मग कोण तो लेफ्टिस्ट. आणि जर ते आपापल्या अजेंडासाठी हत्यार उचलत असतील, हिंसा करत असतील, तर ते काय बनतात, एक्स्ट्रीम राईटिस्ट, एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट.
तर भारतामध्ये एक्स्ट्रीम राईटिस्ट पण आहेत, धार्मिक दहशतवादी पण आपल्या भारतामध्ये आहेत. मग ते कोणत्याही धर्माचे असू द्या. धर्माच्या रक्षणासाठी म्हणजे शस्त्र उचलतायत, इतर लोकांच्या कत्तली करतायत, हिंसा घडवून आणतायत, ते फार राईटिस्ट. आणि ज्यांना सरकार प्रस्थापित करायचे, प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करायचा आहे, क्रांती करायची, पण ती क्रांती करण्यासाठी जे लोक शस्त्र उचलतायत, लाईक नक्षलवादी, माओवादी ज्याला आपण म्हणतो, ते काय झाले, फार लेफ्टिस्ट. तर अशा प्रकारे हे लेफ्टिझम आणि रायटिझमचं काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. थांबतो मी इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.